कल्याण शहर में स्थित 65 अवैध इमारतों के निवासियों के लिए एक बड़ी राहत की खबर सामने आई है। इन इमारतों ने वर्षों से रह रहे लोगों को अब सरकार की ओर से पूर्ण राहत मिलने जा रही है। इस बात की जानकारी शिवसेना ठाकरे गुट के जिला प्रमुख दीपेश म्हात्रे ने दी। परवा झालेल्या आझाद मैदान येथील आंदोलनामध्ये 65 इमारतींच्या रहिवाशांनी जोरदार आझाद मैदान येथे आंदोलन केलं होतं। या आंदोलनाला सरकारमधले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली होती आणि त्यांनी तिथे आश्वासन दिलं होतं की उद्या विधान भवनामध्ये याच संदर्भात यूडी डिपार्टमेंटचे मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्यासोबत एक बैठक आयोजित करण्यात येईल। त्या बैठकीसाठी मी स्वतः त्याचबरोबर या इमारतीतील काही रहिवासी त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सर्व उपस्थित होतो। या मीटिंगमध्ये काही चांगले निर्णय घेण्यात आले। जमिनीचा मालकी हक्क जो आहे तो या रहिवाशांना देण्याचा निर्णय काल झालेला आहे आणि यूडी डिपार्टमेंटनी कलेक्टर साहेबांना फोन करून वर्ग 2च्या ज्या जमिनी आहेत त्या वर्ग 1 करून सोसायटी करून या लोकांच्या नावे करण्याचे आदेश देखील काढलेले आहेत आणि लवकरच या 65 इमारतींसाठी एक GR देखील काढला जाणार आहे। ज्या इमारती आरक्षणाच्या भूखंडांवर केल्या त्या आरक्षणांमध्ये काही शिथिलता देता येईल का याच्यासाठी देखील निर्णय झालेला आहे आणि या सोसायटी कोर्टामध्ये इंटरव्हीन करून थोडा अधिकचा वेळ कोर्टाकडनं मागून या सोसायट्या लीगल करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि सरकारकडनं योग्य ते आश्वासन आम्हाला मिळालेलं आहे। येत्या काळामध्ये या 65 इमारतीतील लोकांना पूर्णपणे दिलासा मिळेल अशी आशा आम्हाला आहे। हो, सत्ताधारी पक्षाचे आमदार राजेश मोरे देखील या बैठकीसाठी त्या दालनामध्ये उपस्थित होते। त्याचबरोबर अभिनव गोयल जे KDMCचे कमिशनर आहेत, तहसीलदार सचिन शेजळ हे देखील सर्व उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय झालेला आहे। आणि याच्यात अजून एक मुख्य निर्णय जो झाला की या सोसायटीच्या लोकांकडनं कन्व्हेन्स डीड आणि सोसायटी बनवण्यासाठी अजूनही पैसे मागितले जात आहेत। तर जो कोणी पैसे मागेल त्याला जेलमध्ये टाकण्याचे आदेश उदय सामंत साहेबांनी दिलेले आहेत। कोणीही या सोसायटीवाल्यांकडनं आता कशाही प्रकारचे पैसे मागू नये अशी त्यांनी आदेश दिलेले आहेत।